महाराष्ट्रातल्या सर्व धनगर बांधवांना जय मल्हार। आता 5:45 वाजलेत। इतिहास मी सांगत नाही आता। आज या ठिकाणी आमरण उपोषण सकाळी सुरू झालं। ही जी परवानगी आहे आझाद मैदान या परिसरामध्ये आंदोलन करण्याची माननीय उच्च न्यायालयानं नियम घालून दिलेले आहेत। संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला ग्राउंड खाली करावं लागतं। 21 तारखेला सरकारनं प्रचंड पोलीस बळाचा वापर करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा मल्हार मावळे या ठिकाणी जागा बसायला कुणाला नव्हती। एवढं फुल्ल हे ग्राउंड भरलं होतं। मी सगळ्यांचा रोष पत्करत या ठिकाणाहून वापस गेलो, कारण कायद्याचं पालन केलं पाहिजे, नियमांचं पालन केलं पाहिजे। लोकांच्या भावना होत्या, ठीक आहे एक लिमिट असतं, अजून आमची सटकली नाही। ज्या दिवशी सटकन त्या दिवशी पाहू, पण ते सटकेल नव्हते त्या दिवशी। ठिकाणावर होतं, थोडंसं शांतता होती, आम्ही वापस गेलो। आज सुद्धा तीच परिस्थिती आहे। कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे। अजून स्वाभिमानाला धनगरांच्या दिवसला म्हणून 21 ला आलो होतो। काल पोलिसांनी परवानगी दिली, त्यांचे आभार। आमचा स्वाभिमान जपण्याचं काम केलं म्हणून आभार। आम्ही ज्या स्वाभिमानानं येण्याचा विषय इथं केला होता, मी त्याच दिवशी पोलीस प्रशासनाला शब्द दिला होता। परवाची मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक झाली, तिथं सुद्धा स्पष्ट शब्दात आम्ही बोललो होतो की चर्चा भरपूर झालेल्या आहेत, अभ्यासक भरपूर आलेले आहेत, पुरावे भरपूर झालेले आहेत। जे काय असेल ते आता निर्णय करा। तुम्ही ज्या क्षणी निर्णय घेऊन आलात त्या क्षणी आम्ही आंदोलन स्थगित करतो। आता या मिनिटापर्यंत आपल्या या आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघालेला नाहीये। सरकारनं ठोस काही सांगितलेलं नाहीये, परंतु या ठिकाणी उद्या आंदोलन करण्याची परवानगी सरकारच्या वतीनं दिलेली आहे। आझादनगर पोलीस स्टेशनचं पत्र आहे, आणि मी ज्या पद्धतीनं शब्द दिला होता की 16 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जर तोडगा निघाला नाही आणि 17 तारखेला जर आंदोलन करण्याची परवानगी दिली तर आम्ही हे ग्राउंड 6 वाजता सोडू। आता नियमाप्रमाणे आणि मी दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण शब्दाला पक्के आहोत, शब्दाला जागू। ठीक आहे, काही लोक विसरले असतील शब्द देऊन, आम्ही विसरणार नाही। आमचा शब्द आहे 6 वाजता ग्राउंड सोडायचा, आम्ही सोडणार आहे, पण उपोषण सोडणार नाही। माझं आमरण उपोषण सुरूच आहे। आझाद मैदानामध्ये थांबण्याला आम्हाला परवानगी नाही। आझाद मैदानाच्या बाहेर आम्ही जिथं कुठं थांबू, मी पोलीस बांधवांना अत्यंत नम्रपणे विनंती करेल, या महाराष्ट्रात नाही देशात पोलिसांसाठी कोण आंदोलन केलं, किती केले, काय केले माहित नाही, पण दीपक बोराडेचं आज हे 4थं उपोषण आहे आयुष्यातलं, आणि पहिलं उपोषण पोलिसांसाठी केलेलं आहे। त्याच्यामुळे पोलिसांना विनंती आहे की तुमच्याही विनंतीला कायद्याला मान देत आम्ही इथून जातोय, पण बाहेर जिथं कुठं आमचे मल्हार मावळे थांबतील त्यांना कृपया टॉर्चर करू नये, धनगरांच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम करू नये, ही विनंती आहे। धमकी नाही किंवा चेतावणी नाही। ते याच्यामुळे सांगतो की मी स्वतःला पोलीस समजतो, पोलिसांसाठी आयुष्यातलं पहिलं उपोषण केलंय। पोलिसांच्या विरोधात बोलण्याची आमची अजिबात इच्छा नाही। हे मल्हार मावळे रस्त्यावर गेल्यानंतर जर कोण्या पोलिसांनी टॉर्चर करायचा प्रयत्न केला तर तो आमच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रकार होईल, आणि मग आमची सिंगम सारखी सटकती, सटकल्यावर काय होतं हे आम्हाला माहित नाही। त्याच्यामुळे हात जोडून विनंती आहे, आम्ही इथून 6 वाजता जातो, उद्या सकाळी 9 वाजता स्वाभिमानानं या आझाद मैदानामध्ये येऊ। आमचा प्रश्न कायम आहे, आमची लढाई कायम आहे। त्याच्यामुळे आमच्या मल्हार मावळ्यांना रस्त्यावर त्रास देण्याचं काम करू नये, ही हात जोडून विनंती आहे। सकाळी हेच झालं, माझ्या स्वतःच्या गाड्या 10-10 मिनिटं चौकात विनाकारण मला अडवलं। सकाळी सटकता वाचली, माझी थोडीशी सटकली होती म्हणून ते बरं झालं, त्या गाडीवर बसून आलो मग मी इथे इथपर्यंत। विनाकारण त्रास देऊ नका। तुमची प्रत्येक गोष्ट मी पाळतोय, तुमची प्रत्येक गोष्ट मी मानतोय, पण स्वाभिमानानं जगणारा माणूस आहे।
समाज माझ्यापेक्षा जास्त स्वाभिमानी आहे. आमच्या स्वाभिमानाला दिवचू नका. आता आम्ही इथून जातोय. 6 वाजता मी ग्राउंड सोडणार. महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगराला विनंती आहे की आम्ही इथं उपाशी बसणार आहे. मी स्वतः आज फुटपाथवर झोपणार आहे. कोण कोण झोपणार आहे माझ्यासोबत फुटपाथवर? कोण कोण झोपणार आहे फुटपाथवर? तुम्ही किती पैशावाले, कोणते पद आहेत तुमचे? तुमचे करोडपती, तुमचे पैसे, तुमच्या प्रॉपर्ट्या घरी मान्य? आम्ही सगळे फुटपाथवर झोपणार आहे. मी उपाशी आहे आणि सगळे लोक साक्षीदार आहे. मी जर अन्नाचा कण खाल्ला हे लोक सांगतील, हे लोक खातील, पण हातावर घेऊन खातील. मी भाषणात बोलत होतो नेहमी, आरक्षण मिळणार आहे पण घरी बसून मिळणार नाही. आरक्षण मिळणार आहे, मी मोठा आहे म्हणून मिळणार नाही. आरक्षण मिळणार आहे, मी करोडपती आहे मला गरज नाही म्हणून नाही. आरक्षण मिळणार आहे, मी लय मोठ्या पदावर आहे, मिळणार नाही. आरक्षण मिळेल भावांनो. मला गरज आहे आरक्षणाची, माझ्या लेकरांना गरज आहे आरक्षणाची. हे ठरवून तुम्ही रस्त्यावर उतराल तेव्हा मिळेल. म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोय. आम्ही रस्त्यावर उतरलोय. तुम्ही घरात बसू नका. मी कायदा 100% पाळणार आहे. मी सांगितलं 18 तारखेची परवानगी मिळाली आहे. उद्या 17 तारखेची ही परवानगी मिळाली. उद्या मला 18 तारखेची परवानगी मिळेल, पण 19 तारखेची परवानगी मिळणार नाही. आणि जर 19 तारखेची परवानगी मिळाली नाही आणि 18 तारखेला जर मी इथून वापस गेलो, भाऊ मी सांगतो तुम्हाला पटलं का नाही पटलं, मी 19 तारखेला गुढीपाडवा आहे, गोड गोड बोला म्हणता, मी पण गोड गोड खायला उपोषण सोडून देईल. तुम्हाला जर गरज नसेल समाजाला तर आम्हाला आमचा जीव द्यायची गरज नाही. म्हणून तुमच्या हातात 2 दिवस आहे. सोडा काम धंदे हातातले. अरे आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग रायबाचं असं ज्यावेळेस तानाजी मालुसरे म्हणले त्यावेळेस स्वराज्य निर्माण झालं. तुम्हाला सुद्धा तेच म्हणावं लागेल. किती महत्वाचं काम तुमचं. मी आज बोलतोय ताकदीनं, उद्या मला बोलता येईल की नाही माहित नाही. म्हणून मी 2 दिवसाची मुदत समाजाला दिलेली. आता समाजाला जर वाटत असेल की खरंच आमचा प्रश्न सुटला पाहिजे, निघा मुंबईच्या दिशेनं. तुम्ही मुंबईच्या दिशेनं निघाल, सरकारच्या दिशा बदलतील. तुम्ही मुंबई हलवाल, सरकार हलल. आणि सरकार जेव्हा हलल तेव्हा सर्टिफिकेट मिळेल. बांधवांनो, माझी तब्येत प्रचंड खराब आहे. हे फक्त मला माहिती आहे काय चाललंय माझ्या शरीरामध्ये. 6 महिने झाले मी घरी नाहीये. त्याच्यामुळं मी माझं काम प्रामाणिकपणे प्राणांतिकपणे करतोय. आता जबाबदारी तुमची आहे. माझी जबाबदारी संपली. मी हा लढा इथपर्यंत वडत तडत आणला. आरोग्य धोक्यात घालून, लोकांच्या शिव्या खाऊन, लोकांचे खोटे नाटे आरोप सहन करत इथपर्यंत आणलं. तुम्हाला जर विश्वास असेल की दीपक बोराडे खरी लढाई लढतोय, आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाची लढाई लढतोय, तर निघा घराच्या बाहेर. काय करायचं ते करा, कसं यायचं ते या, मुंबईत या. ही लढाई इथपर्यंत आणणं माझ्या हातात होती. विजू भाऊ, मी कोणाचं ऐकलं नाही ऐकलं काय आरोप का सोडा. हे गणेशराव बोलले, काय कोणाचे गैरसमज झाले असतील सोडून द्या. माझ्याकडनं एकही चूक झालेली नाही. तरी तुम्हाला वाटत असेल काही चुकलं, जाहीर माफी मागतो. कारण ही लढाई माझी नाहीये. माझा वैयक्तिक विषय असता तर मी कधी कुणाची माफी मागितली नसती. विजू भाऊ, कारण माझं चुकलेलं नाहीये. पण समाजाचा विषय म्हणून मी असं डोकं टेकून माफी मागतो. समाजाच्या लेकरा बाळांचं वाटोळं करू नका. पुन्हा हा लढा भविष्यात उभा राहणार नाहीये. दीपक भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जय भला, जय भला, जय भला, जय भला।
भावांनो, हात जोडून तुम्हाला विनंती करतो, पुन्हा हा लढा उभा राहणार नाहीये. जो काय होईल ना ते या याच्यात होईल, याच्यानंतर लढा उभा राहणार नाही. आता तुम्हाला सांगतो, पुन्हा दुसरा दीपक बोराडे येणार नाही. आला तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. कोणी येणार नाही इकडं, मुंबईला नाही, कुठंच नाही. काठावर बसून मजा नका पाहू. आता या मैदानात मी 18 तारखेची डेडलाईन तुम्हाला देतो. नंतर उपोषण सोडवायची भाऊ. मला जर कोण म्हणलं ना, मग माहित का वाईट नाही. हा, हमारा योद्धा कैसा हो, हमारा योद्धा कैसा हो, मी ठरवलं होतं आयुष्यात उपोषण नाही करायचं. करायचंच नव्हतं उपोषण विषयी भाऊ. आज जर तुम्ही लोक आले असते ना, उपोषण नसतं केलं मी. तुम्ही नाही आले म्हणून उपोषण करून आलो. अरे तब्येत ठीक नाहीये माझी. मजाक लावली यार सगळ्यांना. सोबत त्या दिवशी अरे आपण स्वतःची लढाई लढतोय. हमारा नेता कैसा हो, हमारा नेता कैसा हो, सगळ्या समाज बांधवांना एक विनंती ऐका ऐका आपल्या इथं सगळ्या समाज बांधवांना एक विनंती. आपण हा जो आझाद मैदानाचा जो भाग आहे हा सोडणार. आपण कुठंच याच्या लगेच फुटपाथवर जिथं जिथं जागा सापडेल. मला आता बिरू कोळेकरांनी विचारलं की आपल्या बाकीच्या बांधवांची व्यवस्था कुठं करायची. मी त्यांना व्यवस्था महाराष्ट्रातल्या मी महाराष्ट्रातल्या धनगरांना सांगतो, आम्ही फक्त तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू. राहण्याची व्यवस्था कुणाचीही करणार नाही. कोण म्हणलं जरी तरी आम्ही व्यवस्था घेणार बी नाही. आम्ही रस्त्यावरच राहू, फुटपाथवर राहू. 18 तारखेच्या 6 वाजेपर्यंत मी टाइमलाईन देतोय भावांनो. 18 तारखेच्या 6 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं ते करा. तोपर्यंत मी तुमचं ऐकल. 6 वाजता मी प्रशासनाचं ऐकल. त्याच्यामुळे आता ही लढाई तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवा काय करायचं. आज माझ्या हातातून आवाज तोंडातून निघतोय. गेल्या 6 महिन्यापासून भाऊंच्या डोळ्यात आज आसू आली. मी कधीच त्यांना म्हणजे डोळ्यात आसू पाहिली, रडताना पाहिलं. प्रत्येकाने या प्रत्येक आसूची किंमत लक्षात घ्या. आणि 18 तारखेला उद्या तुम्ही सगळे सहभागी व्हा. जी शेवटची डेडलाईन आहे. पाणी द्या, भाऊ तुम्ही आता शांत व्हा. हे बाकीचं आपण प्रत्येकाने बोललं पाहिजे. आपलं फेसबुक चालू करा, आपल्या मीडियावरून ते सांगा. एक ऐका सगळ्या बांधवांना हात जोडून विनंती आहे. तुम्ही सगळे मला मानता का? मानता? माझा शब्द तुटू द्यायचा नाही. मी पोलीस प्रशासनाला सांगितलं 6 वाजता ग्राउंड सोडल. 6 वाजता ग्राउंड सोडायचं. पोलिसांना त्रास द्यायचा नाही. आपल्याला पोलिसांशी भांडायचं नाही. पोलिसांचं आपलं भांडण नाही. उद्या 9 वाजता सगळ्यांनी इथं यायचं. आणि इथं आल्यानंतर तुमच्या खाया प्यायची व्यवस्था इथं आहे. एकदा आल्यानंतर ग्राउंडच्या बाहेर कोणच जायचं नाही. आणि एकदा आल्यानंतर जो ग्राउंडच्या बाहेर गेला तुम्ही तुमच्यातच ध्यान ठेवा. त्याला आत येऊ देऊ नका. पुन्हा शिस्त पाळावं लागल. एक येतो इकडे जातो तिकडे जातो असं चालणार नाही. म्हणून 6 वाजता आम्ही जातोय भावांनो. तुम्ही आता ठरवा. आम्ही सगळे घरदार सोडून 6 महिने झाले फिरतोय. हे सगळे आंदोलन करते. कोण काम आहे यातलं? याला काही काम धंदे नाहीत का? याच्या मागे लग्न नाही का? हे पाटोड साहेबाच्या सख्या भाषेकडे लग्न आहे. ते नाही आले का लग्न सोडून? अरे समाजाची तळमळ चालली बाबांनो. म्हणून पुन्हा एकदा समाजाला हात जोडून कळकळीची विनंती करतो. आपल्याला जर असं वाटत असेल की लेकरा बाळांचं कल्याण व्हावं तर आता आपण मुंबईच्या दिशेने यायला पाहिजे. दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीये. तेव्हा आता उद्या भेटूया सकाळी 9 वाजता. तोपर्यंत हे आंदोलन तर चालूच आहे, पण आमरण उपोषण सुद्धा चालू आहे. हे सगळे लोक माझ्या आजूबाजूने मी ग्राउंड मध्ये झोपणार आहे. एक अन्नाचा कण जर खाल्ला, थोडा जरी फॉल्ट केला, हे तुम्ही सगळे कॅमेरे म्हणून राहा. काय सरकारला काय माझी मेडिकल तपासणी करायची, काय ब्लड सॅम्पल घ्यायचे, मी आता बसून बोलतोय. उद्या मला माहित नाही काय माझी तब्येत मला माहित नाही. सरकारनं आता काय तुमच्या तपासण्या करायच्या ते करू शकता. पण सरकारला एक सांगणं आहे, कृपा करून माझा आवाज डाऊन होण्याची आणि माझ्या मरणाची वाट पाहू नका फक्त. धन्यवाद. जय मल्हार.